असल्या भर उन्हात गॅसच्या टाकीसाठी लागलेली लाईट मराठी मातृभाषा आहे इथे धंदा करायचं म्हणलं भानगड आहे, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, जय श्रीराम. मी हाय तुमचा गावाकडचा शुभ्या. आता तुम्हाला तर माहिती, सकाळ सकाळ उठलो की राशनला पोच. पहिल्यांदा आपल्या गड्यांचा मोबाईल घेतलं आणि आपल्या गौ मातेसाठी शेवटच्या दिवसाचा एक प्रयत्न म्हणून सगळ्यांच्या फोनवरून मिस कॉल दिले आणि मग आपल्या मयूर भाऊच्या गाडीत बसलो आणि निघालो. आणि गाणं संपोस तर आम्ही पोहोचलो आपल्या कॉलेज. 2 तास आतमध्ये पेपर मध्ये बसलेलो. असल्या कडक उन्हात असली लाही झाली ना अंगाची. शरीर तर घामाघूम झाला ते, पण कोरड बिमारणाची पडली. जणू काय युद्ध लढाई गेलतो अशी परिस्थिती झाली. मग काय केलं, येता येता पण हाय का नाही, व्हॉट्सअपला पण त्यांना आपलं नाव आणि डिस्ट्रिक्ट टाकलं, जेणेकरून आपलं मत आपल्या गौ मातेसाठी राहिलं पाहिजे. आणि राशन मध्ये पोहोचलो तर बघतो तर काय, आम्हाला ही भारत गॅसची गाडी, परंतु हे सगळ्या टाक्या ऑलरेडी बुक होत्या. मग काय आपल्या भावाला काही टाकी भेटली नाही. मग आम्ही निघालो कोठारा इंडियन. आता महत्वाचं म्हणजे गर्दी व्हायचं कारण म्हणजे सांग, इंडियनचा जो गॅस आहे का, त्याच्या गाड्या आहेत का नाही, गावोगावी जात नाही. त्यामुळे आसपासच्या गावातले जी माणसं आहेत असल्या कडक उन्हात उपाशी तापाशी येऊन लाईनीत थांबतात. आता गॅस हा मूलभूत गरज आहे, पण जीवापेक्षा अप्रूप नाही. उन्हात जर म्हातारी माणसं ही थांबत असतील तर अवघड परिस्थिती. आता येता कुल्फी खायला थांबलो होतो, थोडी विचारपूस केली तर हा भाऊ आहे का नाही, उत्तर प्रदेश वरून आपल्या बेगवण मध्ये राहतो, पण आपल्या परिवाराला घेऊन. तर पैशासाठी जर आपल्या राज्यात बाहेरच्या राज्यातून लोक येत असतील तर आपला महाराष्ट्र किती मोठा आहे आणि किती अफाट आहे याचं आपल्याला कौतिक असलं पाहिजे. आपली मातृभाषा ही मराठी आहे, तिचा जर आपण गर्व केला तर इतर व्यक्ती गर्व कर. त्याच्यामुळं मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. संध्याकाळी मग घरी आलो, नित्य हनुमान चालीसा पठण दिवसाचा. चरण सरोज रजनी मन मुकुर सुधारी भरण रोग बर बिमल जसो जोदायु कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोह रव कलेश